साधू संत जर आपल्या जर घरी आले ना, साधू संतांची सेवा केली पाहिजे. कशी करायची? गाणी संतांची पूजा करी काया वाक्यामध्ये एका जनार्दनी जाणे देवाची जरी पूजा करून राहिलो, अशा वेळेला साधू संत जर आपल्या जर घरी आलेला, देवाची पूजा बाजूला काढायची, साधू संतांची सेवा करायची. बरं, देव सारावे परते पण संत पूजावे आरते. करिता देवार्चन घराले संत जन, देव सारावे परते संत पूजावे आरते. देवाची पूजा बाजूला टाकून द्यायची, बाजूला सारायची, पहिले साधू संतांची पूजा झाली पाहिजे. बरं, असं जर तुमच्याकडून झालं नाही, तुम्ही देवच पूजे करत राहिले ना, त्याच्या गंध फुलं नक्षदा टाकत राहिले, भगवान म्हणतात त्यांनी माझ्या डोक्यावर जोडे मारल्यासारखे होते. बरं, त्या साधूंची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा, त्याने मज हानी तल्या लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला. नाथ महाराज फार गोडली का? बरं, अरे माझीच पूजा जर करत राहिला ना, तुम्हाला लाथा मारल्यासारखं वाटते. बरं, पण साधू संत जर घरी आले तर देवाची पूजा बाजूला सारा, पहिले त्यांची पूजा करा, त्यांची सेवा करा. बरं, हे देवाला आवडते. बरं, नारदाची पूजा केली, बसवलं, हात जोडून म्हणायला लागली, नारदा तुला विचारावं वाटते रे. काय विचारता आई? अरे हा जो भगवान कृष्ण परमात्मा आहे ना, हा 16,108 राण्यांचा पती आहे. मला असं वाटते पुढच्या जन्मामध्ये मला एकटीला हा पती मिळाला पाहिजे. बरं, नारदमुनी म्हणायला लागले हे सोपं आहे, जे पुढच्या जन्मामध्ये आपल्याला पाहिजे ना, ते या जन्मामध्ये त्याचं दान केलं पाहिजे. मग का मी कृष्णाला दान करू का? कोण घेईल रे? कोणीही ब्राह्मणाला देऊन टाक, आपला ब्राह्मण पाहिजे त्याला दान करून टाक. ते ब्राह्मण वाड्यामध्ये फिरले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर बुजवणे. सगळे लोक म्हणायला लागले एकटाला तर बरं, पण 16,108 जणी घेऊन आल्या, एक केली 10 पोरण, एक पोरगी इतकं जर घेऊन आल्या तर यायला कुठं खाऊ घालत. ते म्हणायला लागले देव न लगे, देव न लगे, साठवण्याची रुंदले झाली. आता नाही पाहिजे तुझा देव. बरं, वापस आली. नारदा कोणीच घ्यायला तयार नाही रे. नारद मुनी म्हणायला लागले मी तर ब्राह्मणाचाच पोरगा, ब्रह्मदेवाचा पोरगा, मी घेतो. तिला आनंद झाला. पाणी आणलं, त्याच्या हातावर पाणी टाकलं, अक्षदा टाकल्या, म्हणायला लागली नारदा माझा जो पती भगवान कृष्ण परमात्मा आहे ना, हा मी तुला दान करत आहो. केलं दान. बरं का, उठले नारद तसे. भगवान कृष्ण परमात्मा ज्या ठिकाणी झोपलेले होते तिथे गेले. कृष्णा उठ, झोपायची वेळ संपली तुझी. बरं का, काय झालं नारदा? ये बस. नाही बसा बसाच नाही, उठ माझ्यासोबत चाल. बरं, काय झालं काय? अरे तुझ्या बायकोनी त्या सत्यभामेने तुला दान केलं, हे पाय माझा हात ओलाच आहे, त्याच्या औषधा पडले आहे. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात या नाटकामध्ये आपणही सामील झालं पाहिजे. भगवान कृष्ण परमात्मा उठले. बरं का, उठून त्याच्या सोबत चालायला लागले. नारद पुढे आहे, भगवान कृष्ण परमात्मा मागे आहे. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात नारदा तुझ्या जवळ जे काही सामान आहे ना, ते सामान माझ्याजवळ दे रे. तू माझा मालक झाला, आता मी तुझा नौकर आहे. बरं का,
नारदाच्या जवळ काय सामान होतं त्याच्याजवळ? असा भुलगत होता का? जड काय होतं त्याच्याजवळ? हा विना होता, चिपड्या होत्या. भगवान म्हणतात तो विना दे माझ्याकडे, चिपड्या दे माझ्याकडे. नारद मुनी म्हणायला लागले याच्यावर तर तुला मी जिंकलं नाही. हे भांडवल आहे ना, भांडवलामध्ये हात घालते कोणताही व्यापारी आपलं भांडवल देते का? भांडवल नाही देतो. याच्यामुळे तर तू माझा स्वाधीन झाला. हे भेटणार नाही. भगवान कृष्ण परमात्मा खाली वाकले, त्याच्या पायात त्या चपला काढल्या. बरं, सत्यभामा दान करी उदूर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. डोक्यावर त्याच्या पादुका घेतल्या. भगवान कृष्ण परमात्मा त्याच्या माग माग चालायला लागले. ते पाहता बाकीच्या 16,106 राण्यांनी त्या म्हणायला लागले हा एकटीचा नवरा होता का? अरे आमचाही तो नवरा आहे, आमचाही पती आहे. ही कोणती दान करणारी? बरं का, सगळ्या आडव्या झाल्या. तिला नाही नाही बोलायला लागला. सत्यभामेलाही पश्चाताप झाला. ती म्हणायला लागली नारदा माझ्याकडून चूक झाली रे. माझा पती माझा भगवान कृष्ण आम्हाला परत कर. बरं का. नारद म्हणायला लागले जे एकदा दान केलं ना ते पुन्हा वापस भेटत नाही. ऐकत नाही नारद मुनी. शेवटी त्याच्या पाया पडायला लागल्या सगळ्या स्त्रिया. भगवान कृष्ण परमात्मा पाहता त्या सगळ्या जणी नारदाला शरण आल्या आहे. नारदाचे मन थोडस नरमलं. बरं, आणि नारद मुनी म्हणायला लागले मी सोडतो याला, दिलेलं दान तुम्हाला परत करतो, पण याच्या मोबदल्यात याच्या भारोभार मला सोनं द्या. बरं, मला तर असं वाटते नारदानी फार चूक केली. बरं, अविनाशी परमात्मा त्याला प्राप्त झाला होता. त्याने काय मागितलं? सोनं मागितलं. शहाणपणाचं लक्षण आहे काय? अरे सोनं काय घेऊन जाणार होते का नारद मुनी? पण ते म्हणायला लागले याच्या मोबदल्यात याच्या भारोभार जर मला सोनं जर दिलं ना, तुमचा मालक तुमचा पती मी तुमच्या स्वाधीन करतो. सत्यभामेला आनंद झाला. सगळी द्वारका नगरी टाकील पण याला सोडली. बरं का. तराजू आणला. एका तराजू मध्ये भगवान कृष्ण परमात्मा बसले आणि दुसऱ्या तराजू मध्ये सगळं द्वारकेमधलं सोनं टाकलं. बरं, पण इंच भरी ते पारलं वर झालं नाही. आता काय करायचं? बरं, सगळे म्हणायला लागले पण आज 16,107 आल्या आपण, पण एक जण घरी जाईल रुक्मिणी माता, तिला बोलवून आणा. बरं का. तिला बोलवण्याकरता गेल्या. रुक्मिणी माता आणि ते पाहायला लागली. एका पारड्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि एका पारड्यामध्ये सगळं सोडलं आहे. बरं, तरी भगवान कृष्ण परमात्म्याची बरोबरी झाली नाही, तुलना झाली नाही. बरं, रुक्मिणी मातेने विचार केला तर काय करावं. बाजूला तुळशी वृंदावन होतं. त्या तुळशी वृंदावनाच्या जवळ गेली, तुळशीला नमस्कार केला. खाली पडलेलं एक पान उचललं, आपल्या पानदानामध्ये ठेवलं आली आणि ते सगळं सोनं बाहेर काढलं. ते तुळशीचं पान त्याच्यामध्ये टाकल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याची त्या एका पानाच्या बरोबर तुलना झाली. हा जो भगवान कृष्ण परमात्मा तुम्हाला पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये प्राप्त झाला तो कोणामुळे झाला? रुक्मिणी मातेमुळे झाला. बरं का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कोणाला धरलं? आम्ही रुक्मिणीचा पती. बरं का. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आपण नेहमी आरती म्हणतो जय देव जय देव जय पांडुरंगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. जय देव जय पांडुरंगा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. चरणी वाहे भीमा उद्धरी लगा. जय देव जय
कशी म्हणायला पाहिजे त्याच्याकडे कोणाचंच लक्ष राहत नाही. गणपतीची आपण आरती करतो, पण त्या गणपतीच्या आरतीमध्ये किती आपण चुका करतो पहा बरं. लंबोदर पितांबर फणीवर बंधनान सरळ तोंड वक्र कुंठ त्रिनयना दास रामाचा वाटपाय. वाटपाय सजना म्हणजे सजना बनायला पाहिजे काय. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे. संकष्टी आहे का ते? संकष्टी पावावे पंचमीला नाही, संकटी म्हणायला पाहिजे. म्हणजे काय म्हणतो काय बरेच लोक आपण संकष्टी पावावे. जय देव जय देव जय पांडुरंग. जय देव जय देव जय पांडुरंग. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कोणाला धारण केलं? एकाच देवाची उपासना केली. बरं, ज्ञानेश्वर महाराज कधीच खाली येत नाही. सगळी ज्ञानेश्वरी जर पाहिली ना तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखामधून ज्ञानेश्वरीच्या कोणत्याही ओळीमध्ये खालची भाषा कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही. शिवी तर नाहीच पाहायला मिळेल. बरं, तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये अनेक शिव्या दिसतील आपल्याला, पण ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला शिवी दिसणार नाही. पण ज्ञानेश्वर महाराज सुद्धा 13व्या अध्यायामध्ये खाली आले. आणि ते म्हणायला लागले, तशाप्रमाणे गावाबाहेरची स्त्री अनेक पुरुषांच्या सोबत राहून त्याचा संग भोगते, तशाचप्रमाणे काही जे लोक आहेत ना, आज या देवाची पूजा करेल, उद्याला दुसऱ्या देवाच्या पाठीमागं लागतील, परवा तिसऱ्याच्या देवाच्या मागं लागतील. बरं, ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा खाली आले. बरं, ज्ञानेश्वरीच्या ओळ्या पहा तुम्ही. माझे अधिष्ठान घरी आणि ओसे आणाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय. खरपोकाला की मग कोणाची पूजा करते? माय बापाची पूजा करते. अखोजी आली की त्या दिवशी आई वडिलांची पूजा करते. माझे अनिष्टान घरी आणि ओसे आणाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागासी. पंचमीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी जसं आपण पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करतो, पंचमी आली म्हणजे नागपंचमी आली म्हणजे कोणाची पूजा करते? नागाची पूजा. हे तुलाची नागाची पंचमीच्या दिवशी. चौथ मोदकी पाहे चतुर्थी आली, मग कोणाच्या देवळात जाते? गणपतीच्या. आणि गणेशाची होय सावदसी माये, तुझा तो दुर्गे. दुर्गड भारी, तुझं विन संसारी. मग देवीच्या मंदिरामध्ये जाते. पाठी सोमवार पावे आणि देवीची लिंगा धावे. सोमवार आला की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये. आता तर सोडून द्या, शंकराच्या मंदिरामध्ये इतकी गर्दी वाढली. एक लोटा जल समस्या. कुठेही पहा सगळ्या बाया आपला लोटा भरून पाणी घेऊन जाते. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी राहते. ऐसा अखंड भजन करी, उगानते क्षणभरी. आगवेनी का उद्वानी अहे वजयसी. सगळ्या गावातल्या पुरुषासोबत सगळा भोग भोगते आणि स्वतः काय म्हणते? मी सवाशी नाव म्हणते. तशी आपली स्थिती झाली. बरं का, पण तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही फक्त एकाच देवाची उपासना केली. बरं का, एक धरीलाची ती, एक धरीलाची ती, एक धरीलाची
उपासना केली ते कोणाची? या रुक्मिणीच्या पतीची म्हणजे पांडुरंगाची उपासना केली बरं का. त्या रुक्मिणी मातेमुळे आपल्याला तो पांडुरंग परमात्मा प्राप्त झाला, आपल्याला तो मिळाला. म्हणून त्या पांडुरंगाचा एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवा आणि त्याच्या नावाचा सगळेजण भजन करावे. गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल
एकाच देवाची उपासना केली. दोनच गोष्टी तुम्हाला सांगतो. आम्ही एकाच देवाची उपासना केली आणि दुसरी गोष्ट आहे ती एक चित्ताने केली. बरं का, दोन चित्ताने नाही केली, एकाच चित्ताने उपासना केली, एकाच देवाची. बरं, एक धैला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. एकाच देवाची उपासना केली, ते एकच चित्ताने केली. बरं, बऱ्याच जातीमध्ये संत होऊन गेले. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं एक गाव आहे. भगवंतांनी अनेक भक्तांच्या करता अनेक 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 असे अवतार घेतले. बरं, तुकोबांच्या पत्नीचं बाळपणा करण्याकरता तुकोबाच्या बहिणीचं रूप धारण करून परमात्मा तिचे बळी गेले. सेनानाव्याचं रूप धारण करून त्या राजाची दाढीमिशी केली. तशाप्रमाणे या मंगळवेढ्यामध्ये राहणारे दामाजी पंत, त्या दामाजी पंतांच्या करता सुद्धा भगवंताने महाराज रूप धारण केलं. बरं, प्रसंग आहे त्या काळामध्ये खूप दुष्काळ पडला. अन्ना वाचून सगळे लोक मरायला लागले. हजारो लोक त्यांची प्रेत यात्रा स्मशान घाटामध्ये जायला लागली. कोणाला खायला मिळेना. असाच काळ आपल्या भारतामध्ये 1970 साली आला होता. बरं का, तो जन्म झाला होता का तो? सगळे ज्वारीला असं कोंब फुटले होते.
त्यावेळेला सरकारने लालगुंजी आणली होती. लालगुंजी खाऊन लोक जगले. बरं, जुन्या माणसाला माहिती आहे. असा दुष्काळ पडला, सगळे लोक अन्न वाचून मरायला लागले. दामाजी पंत भगवंताचं स्मरण करणारे, भगवंताची सेवा करणारे आणि त्या राजाच्या ज्या कोठाराच्या ज्या चाव्या होत्या त्या दामाजी पंतांच्या जवळ होत्या. मुसलमान राजाचं राज्य. दामाजी पंतांचं हृदय कळवळलं आणि सगळे लोक अन्ना वाचून पटापट मरायला लागले. आपल्या जवळ कोठाराच्या किल्ले आहे, हे कोठार जर आपण फोडलं सगळे लोक वाचतील. पण कोठार फोडल्याची शिक्षा मात्र राजा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला प्राणदंड केल्याशिवाय राहणार, जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. पण काही दिवस पर्यंत कोठार फोडलं नाही, पण त्याचं संत हृदय एकदा उफाळून आलं. त्यांनी सगळं कोठार फुलं केलं. सगळ्या लोकांनी तिथं धान्य घेऊन गेले, पण दिवाळी साजरी केली. बरं, ही कर्णोपकरणी ही बातमी राजाच्या कानावर गेली. अरे, मला न विचारताना या दामाजी पंतांनी कोठार फोडलं. शिपायाला सांगितलं, जा आणि त्याला पकडून आणा, हातापायामध्ये बेड्या टाकून आणा, त्याला प्राणदंड द्या, त्याला फाशी द्यावं. शिपाई आले, दामाजी पंताला पकडलं, हातापायामध्ये बेड्या टाकून त्याला घेऊन जायला लागले. दामाजी पंत त्यांना विचारतो, अरे मला घेऊन चालले, पण रस्त्यामध्ये पांडुरंग पंढरपूर आहे, एकदा मला दर्शन करू द्यावं. त्या भगवंताचं दर्शन करून मला घेऊन जा, मी मेलो तरी चालली, याच्यानंतर मला पांडुरंग परमात्मा दिसणार नाही, मला तिथे घेऊन चला. त्या शिपायालाही दया आली. पंढरपूरमध्ये नेत भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पायावर त्याने हात जोडून, पाय ठेवून, डोकं ठेवून नमस्कार केला. देवा, ही शेवटचीच भेट आहे, याच्यानंतर तुझे पाय मला दिसणार नाही. बरं, पण शिपाई त्यांना घेऊन चालले. बरं, भगवंताला असं वाटलं, अरे याने लोकांच्या करता हे कोठार फोडलं, स्वतः करता नाही फोडलं, आणि याला आता शिक्षा होणार आहे, याला प्राणदंड देणार आहे राजा. म्हणून भगवान पांडुरंग परमात्माने काय केलं, त्याच्या नोकराचं रूप धारण केलं. महार बनले. बरं का, झाला महार पंढरीनाथ. बरं का, काय सांगू या देवाची मात, झाला महार पंढरीनाथ. गुडघ्या इतकं धोतर नेसला भगवान, फाटकच मुंडासाला त्याचा फेटा बांधला, फाटक सदरा घातला, कपाळात गोपीचंदनाचा टिळा लावला, त्याच्या मधामध्ये बुक्का लावला, काळा कुंट असा भगवान पांडुरंग परमात्मा. तो काळ्या रूपामध्ये एकदम त्या राजाच्या दरबारामध्ये प्रविष्ट झाला. तिथे गेला. दारावर शिपाई होते, चौकीदार. त्या चौकीदाराला म्हणायला लागला, अरे मला राजाला भेटायचं आहे. चौकीदार म्हणाला, ते कोण आहे तू, कहां से आया? त्याने सांगितलं, मी पंढरपूर से आया हूं. अरे मला जाऊ द्या रे आतमध्ये. शिपाई म्हणायला लागले, तुला जाता येणार नाही. बरं का, जोपर्यंत राजाचा हुकूम होत नाही तोपर्यंत तुला आत सोडता येणार नाही. बरं का, गयावया करतो भगवान त्या शिपाईच्या समोर, चौकीदाराच्या समोर, तरी पण कोणी जाऊ द्यायला तयार नाही. त्या पांडुरंग परमात्म्याला माहित आहे लोक कशामुळे भूलतील. बरं, त्याने पैशाची थैली दाखवली. सोन्याने भरलेली पैसे होते त्यावेळेच्या काळामध्ये. ते सोन्याने भरलेली ती पिशवी पाहिली, त्या शिपायाने त्याने आतमध्ये सोडलं. बरं, तेव्हापासून कोणाच्या भेटीला जायचं तर साहेबाच्या भेटीला तसे पैसे घेऊन जावं लागते. तिकडे दाखवल्याशिवाय कोणी तुम्हाला जाऊ देत नाही. आतमध्ये जिल्ह्यामध्ये जायचं असतं ना, तर पैसे दाखवावं लागते पहिलं, त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळतो. आतमध्ये सोडलं. राजा सिंहासनावर बसला आहे, त्याची दाढी लांब अशी आहे, ते दाढी पुरवून राहिला तो राजा, तो मुसलमान राजा. बरं, याने जाऊन त्या ठिकाणी भगवंतानी त्याला मुजरा केल्यावर, अरे लाखांनी लोक पंढरपुरामध्ये जाऊन त्या भगवान पांडुरंगाच्या परमात्म्याच्या पायावर डोकं ठेवतात, त्याला नमस्कार करतो.
तो परमात्मा एक मुसलमान राजाला आपल्या भक्तांच्या करता तो मुजरा करतो. बरं तो राजा म्हणतो तू कोण आहे रे? तो म्हणायला लागला मी दामाजी पंतांचा नोकर आहे. बरं मुजरा करतो भगवान पांडुरंग परमात्मा बरं आपल्या भक्तांच्या करता बरं. जोहार माय बाप जोहार, 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 जोहार माय बाप जोहार. तो म्हणायला लागला मी दामाजी पंतांचा नोकर आहे. बरं लोकांच्या करता ज्यांनी कोठार फोडलं ना ते धान्य लोकांना वाटलं, त्या धान्याचे सगळे पैसे मी घेऊन तुमच्याकडे आलो आहे. हे पैसे घ्या आणि पैसे मिळाल्याची पावती करून द्या आणि माझ्या दामाजी पंताला तुम्ही सोडवा. बरं तो राजा म्हणतो हा मोठा गोड बोलतो. बरं अरे कहा गया तू? मी पंढरपूर से आहे. क्या नाव आहे तेरा? तो म्हणाला माझं विठू महार हे नाव आहे. सोळा माझ्या मालकाला. बरं घ्या पैसे घ्या. जोहार माय बाप जोहार, 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 जोहार माय बाप जोहार. महाराजा मी महार तुझा, महाराजा मी महार तुझा, महाराजा मी महार तुझा, महाराजा मी महार सगळा जो पिशवीमध्ये पैसे आणले ना ते पैसे असं उलटी केली पिशवी. ते पिशवी त्यांनी उलटी केल्यावर असा पैसा त्या ठिकाणी पडायला लागला त्या पिशवीमधून. खळखळा मोतील्या मोहरा, मोहरा मोजूनी पावती करा, ढीग बघुनी चमकल्या नजरा, सावरू पोट घाली तोंडात, झाला महार पंढरीनाथ. एवढा ढीग पसरला तो सोन्याच्या नाण्याने. बरं राजा म्हणतो अरे मोजा हे 5-25 शिपाई ते पैसे मोजायला लागले. ते थकून गेले पण मोजणं झालं नाही. बरं का शेवटी राजा म्हणतो अरे हे सगळं उचला आणि आपल्या कोठारामध्ये आपल्या त्या तिजोरीमध्ये नेऊन टाका. बरं का राजाला असं वाटलं असा हा नौकर या दामाजी पंताच्या जवळ राहण्यापेक्षा असा नौकर आपल्याकडे असावा. बरं पण तो राजा म्हणाला का रे तू दामाजी पंतांच्याकडे नोकरी करतो ते दामाजी पंत तुला काय देतात रे पगार? भगवान हसले. बरं भगवान म्हणायला लागले दामाजी पंत मला 1 लक्ष देतात. बरं तो मुसलमान राजा म्हणायला लागला मी तुला 2 लक्ष देतो. त्याची नोकरी सोड माझ्या इथे नोकरी कर. भगवान म्हणायला लागले जो 1 लक्ष देतो ना मी त्याच्याकडे राहतो. 2 लक्ष काढी मी त्याच्याकडे जात. तुकाराम महाराज तेच आपल्याला सांगतात जे एक चित्ताने म्हणजे 1 लक्षाने जो भगवंताचं स्मरण करतो त्यालाच परमात्मा प्राप्त होतो. त्याचाच परमार्थ सिद्धीला जातो. बरं
म्हणून तुकाराम महाराज म्हणता एक धरिला कीर्ती आम्ही रघुमाईचा पती. त्याच्यामुळे झालं काय दुसरं कळवं तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम एक चित्तानी एक परमात्मा आम्ही धारण केल्यामुळे झालं काय तेने झाले अवघे काम निवारिला भव भ्रम. भव म्हणजे संसार, त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये जो भ्रम होता ना